नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहोत ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 16 ऑगस्टचाच भाग. भागाच्या सुरुवातीला आपल्याला दिसण्यात येतं की मधुभाऊंच्या हातात एक डायरी असते आणि ते ती डायरी घेऊन सायलीकडे निघालेले असतात. तेवढ्यात नागराज मधुभाऊंच्या मागे येऊन एक त्यांच्या सुरी खुपसतो. तेवढ्यात अद्वैत येतो आणि मधुभाऊंना सावरायला जातो. मधुभाऊ अद्वैतला त्या परिस्थितीतही सायलीबद्दल काहीतरी महत्वाची गोष्ट सांगतात. ती गोष्ट ऐकून अद्वैत हादरून जातो आणि पटकन बाहेर पडतो. बाहेर पडता क्षणी तो अर्जुनला हाक मारतो आणि अर्जुनला ही खूप मोठी गोष्ट सांगतो जी मधुभाऊनी त्याला सांगितलेली असते. ती म्हणजे सायलीचे आईवडील अजून जिवंत आहेत. हे ऐकून अर्जुन हादरून जातो. तेवढ्यात सायली दहीहंडी फोडते. ती त्या उत्साहात असते. पण पटकन तिचं लक्ष अर्जुनकडे जातो आणि त्याचा विस्कटलेला चेहरा बघून ती घाबरते आणि लगेच अर्जुनकडे धावा करते. अद्वैत आणि अर्जुनचे चेहरे बघून सगळे घाबरतात आणि लगेचच त्यांच्याकडे धावा करतात. ते बघून अद्वैत त्यांना सांगतो की मधुभाऊ आतमध्ये आहेत आणि सगळे मधुभाऊंकडे धावत सुटतात. मधुभाऊंची ही परिस्थिती बघून सायली आणि अर्जुन कावरेबावरे होऊन रडायला लागतात. मधुभाऊ रक्तबंबाळ झालेले असतात. अशा वेळेस अर्जुन आणि सायली मधुभाऊंना लगेचच हॉस्पिटलला नेतात. हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंवर उपचार चालू असतात. त्यावेळी सायली म्हणते, मधुभाऊ किती खुश होते आणि अचानक महिपतने डाव साधला. त्यावर अर्जुन म्हणतो की मधुभाऊंवरती हल्ला महिपतनेच केला आहे, पण माझ्याकडे ते पुरावे नसल्यामुळे मी त्यावर काहीही करू शकत नाही. अशा वेळेस अर्जुन व अर्जुनचे वडील सायलीला धीर देत म्हणतात की आता मधुभाऊंची तब्येत बरी होणं हे जास्त महत्वाचं आहे. आपल्याला पुढच्या सीनमध्ये दाखवतात की अश्विन तन्वीला जेलमध्ये भेटायला गेलाय. तो फार अस्वस्थ असतो. त्यावेळी शेवटी कंटाळून तन्वी त्याला विचारते की अश्विन तुला काय झालं, तू एवढा अस्वस्थ का आहेस? त्यावेळी अश्विन चिडून म्हणतो की मला खूप राग आला आहे, कारण घरच्यांचे हल्ली नाटक वेगळेच चालू आहे. श्रावण पूजा काय चालू करतायत, जन्माष्टमी काय खेळतायत, गोकुळाष्टमी काय खेळतायत, म्हणजे तुला सगळेच पूर्णपणे विसरून गेलेले आहे. त्यावर तन्वी म्हणते की अश्विन तुझ्या घरच्यांचं माझ्यावर कधी प्रेम नव्हतंच. एकच अशी व्यक्ती आहे जिचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते म्हणजे तू आहेस. पुढच्या सीनमध्ये आपल्याला दाखवतात की मधुभाऊंची सर्जरी करून नुकतेच डॉक्टर बाहेर आलेत. बाहेर आल्यानंतर त्यांना लगेच सायली व अर्जुन हे विचारतात की मधुभाऊ आता कसे आहेत. त्यावर ते उत्तर देतात की मधुभाऊंची सर्जरी तर व्यवस्थित झाली आहे, पण त्यांचा ब्लड लॉस खूप जास्त झाल्यामुळे पेशंटची कंडिशन खूप नाजूक आहे. तिथे अश्विनला त्यांनी इमोशनली ब्लॅकमेल करत असते आणि तिचं रडणं बघून अश्विन तिला लगेच म्हणतो की तुझ्या अश्रूंची परतफेड मी नक्कीच करेन. पुढे आपण बघतो की सुभेदार घराण्यामध्ये अर्जुनची आई व बहीण घाबरलेले असतात. ते वाट बघत असतात अर्जुनच्या कोणत्या कॉलची. तेवढ्यात प्रतिमाचा तिला फोन येतो. प्रतिमा सुभेदारांकडे दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी येणारच असते. तेवढ्यात तिला मधुभाऊंबद्दल कळतं. पुढे आपण बघतो की हॉस्पिटलमध्ये सायली गणपतीच्या मूर्तीसमोर जाऊन उभी राहते व मधुभाऊंसाठी साकडं घालते. सायली देवाकडे एकदम कळवळून मधुभाऊंसाठी प्रार्थना करते. इतक्यात आपण पाहतो की नर्स अर्जुन व त्याच्या वडिलांना येऊन सांगते की मधुभाऊंना शुद्ध आली. इतक्यात अर्जुन मधुभाऊंना भेटायला त्यांच्या खोलीत जातो. मधुभाऊ अर्जुनला काहीतरी सांगत असतात. ते ऐकण्यासाठी अर्जुन मधुभाऊंच्या जवळ जातो. मधुभाऊ अर्जुनला सांगतात की सायलीचे आई वडील अजून जिवंत आहेत. हे ऐकताच मागून सायली येते. सायली आत आल्यावर मधुभाऊंचा हात हातात घेते आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण मधुभाऊ एवढ्या बिकट अवस्थेत असल्यामुळे ते काहीच बोलू शकत नाहीत. फक्त सायली सायली असं म्हणतात आणि तेवढ्यात त्यांचा श्वास गुदमरतो आणि ते हात सोडून देतात. मग सायली व अर्जुन खूप घाबरतात आणि अर्जुन डॉक्टरला बोलवायला जातो. सायली मधुभाऊ मधुभाऊ अशा हाका मारत राहते आणि रडत राहते. तेवढ्यात डॉक्टर येतात. डॉक्टर मधुभाऊंना चेक करतात आणि त्यांना खूप वाईट बातमी देतात की मधुभाऊ आता कोमामध्ये गेले आहेत. हे ऐकून अर्जुन व सायली खूप घाबरतात. पुढच्या भागात त्यांनी दाखवलं आहे की प्रतिमा देवी आई समोर सायलीसाठी प्रार्थना करत असते, कारण सायलीने कोणाचंच कधी वाईट चिंतलेलं नसतं. त्यामुळे तिच्या पाठीशी नेहमी कायम उभी राहा
असं ती प्रार्थना करते. इथे आपण बघत आहोत की सायली आणि अर्जुन महिपतच्या घरी जातात त्याला जाब विचारण्यासाठी. आजचा भाग इथंच संपतो. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि मित्रांनो, चॅनलला लाईक